बाबाजी सद्गुरुदास तुका तलावरी
पद्मावती जीवोदरावतारम अलंकृतेजोदिकामोदिवक्त्रं फलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम ज्ञानेश्वरा वैराग्यवन्तं स्वीचारयुक्तं नमामि योगं चिरसागुरुन्तं मस्तपहे श्री शारदा विश्वमोहिनी नवनिधिया प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळार्चित से भक्ती मनोनी बोलधनी गंगावती तरी स्वीकारार्थी दयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे विठ्ठल आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा संतांचा महिमा सांगणारा अभंग असो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा सांगतात विठ्ठल अभंगाचा सरळ असा अर्थ आहे की महाराजांचा आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. तुकोबारा म्हणतात संतांना जर आपण आलिंगन दिलं तर त्या संतांच्या आलिंगनानं काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. अजून काय संतांचा महिमा? तिसऱ्या चरणात सांगतात तीर्थे सर्व काळ अवधी पाया ते सगळं. जगातली जेवढी काही तीर्थ आहेत आणि जेवढे काही पर्व काळ आहेत ते संतांच्या पायाजवळ वास करतात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आणि त्या संत महात्म्यांची जर आपण सेवा केली तर ती सेवा कोणाला प्राप्त होती? देवाला प्राप्त होती. तुकोबारा म्हणतात आईचा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही. आता तुकोबारा म्हणतात बोलू शकत नाही तर आपण बोलायचं नाही काय? बोलायचं. आईचा संतांचा हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आणि आता कार्यक्रमाचा पर्याय द्यायचा जातो असा की आता महाराज काही जण म्हणतात की पर्याय द्यायची गरजच नाही. पर्याय देण्याची काय गरजच नाही. परंतु तसं नाही महाराज, पर्याय द्यावा लागतो. पर्याय म्हणजे थोडक्यात कार्यक्रमाचं काय निमित्त आहे असं सांगणं त्याला काय म्हणतात? पर्याय म्हणतात. तो पण काय म्हणतात की पर्याय द्यायची काय आवश्यकता आहे? आता आम्हाला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या निगडी या शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणी संस्थांवर काय दरवर्षीप्रमाणे सप्ताहाचं आयोजन केलेले
आहे. तुम्ही म्हणता मग पुन्हा परिहार देण्याची काय आवश्यकता आहे बा? पण तसंच नसतं महाराज. परिहार दिल्यानं वक्त्याची वाणी आणि श्रोत्याचे कान पवित्र होत असतात, म्हणून परिहार द्यावा लागतो. आणि दुसरी अशी गोष्ट की एकदा जरी परिहार माहित असला, आता जशी एखादी गवताची पेंडी आहे, तिला एकदा बांधलेलं असतं, पुन्हा जर आपण तिला काय केलं, आवडलं, शास्त्रात त्यालाच म्हणतात द्विबद्धम सुबद्धम, ते काय होती चांगल्या प्रकारे बांधल्या जातील. तसे एकदा जरी परिहार माहित असला तर पुन्हा दिलेलं काय अडचण आहे का? काय अडचण आहे? पण मार्ग हा परिहार कुणालाही द्यावा नाही लागत. हा परिहार दोघा जणांना परिहार देण्याची आवश्यकता नाही. कोण दोघं हो? एक कीर्तनकार आणि दुसरा पखवाजा, या दोघांना परिहार देण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे का? बरोबर नाही हो. दोघा जणांना पर्याय देण्याची आवश्यकता नाही. ते आहेत पहिले संत आणि दुसरा आहे देव. संतांना आणि देवाला पर्याय द्यावा लागत नाही. संतांना का पर्याय द्यावा लागत नाही? तर महाराज संतांना ऋतूच्या काळ वर्तमान काळ या तिन्ही काळाचं काय असतो? ज्ञान असतं, म्हणून संतांना पर्याय द्यावा लागत नाही. आणि दुसरा आहे देव. देवाला का पर्याय द्यावा लागत नाही? तर त्याचं उत्तर तुकोबाऱ्या भोपाळ्यामध्ये सांगतात. देवाला का पर्याय द्यावा लागत नाही? तर देवाला न सांगता सगळं काही कळतं, म्हणून देवाला पर्याय द्यावा लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे, म्हणून देवाला पर्याय द्यावा लागत नाही. परंतु जे अज्ञानी आपल्यासारखे जीव आहेत त्यांना मात्र पर्याय द्यावा लागतो. तर त्या अनुषंगानं वक्त्याचं एक आद्य कर्तव्य म्हणून आजचा पर्याय असा आहे की स्थानमानाप्रमाणे चालत असलेला आपला या विठ्ठल रुक्मिणी संस्थांवर अखंड हरिनाम सप्ताह व सप्ताहाचा आयोजक श्री आमचे हरिभक्तपरायण जोशी काका असतील, श्री हरिभक्तपरायण आमचे माधवराव काका पाठक असतील, यांच्या अनुषंगाने इथं माझ्याकडे सेवा करण्याचा इथं योग आला. तरी कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोते मंडळी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य गाथामूर्ती रावतराव यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल संतांचा महिमा सांगतात, अर्थात संतांचा मोठेपणा सांगतात. पण का हो महाराज, संतांचा जगद्गुरु तुकोबाराय मोठेपणा का सांगतात? मोठे आहेत म्हणून सांगतात. संत काय तर तुम्हाला खरं सांगू का, अहो जगात संता एवढं मोठं कोणीच नाही. आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही काही पण बोलता का, देव मोठा नाही का? हा संत मोठे आहेत एवढं म्हणलं तर ठीक आहे बा, पण तो संत एवढं मोठं कोणीच नाही. हे जर अतिशयोक्ती होत नाही का? पण तसं नाही. देव मोठा नाही का? तुम्ही म्हणता देव मोठा नाही का? अहो जगाला निर्माण केलं देवानं, सगळ्या जगाचं पालन पोषण करतो देव, आणि मग देव मोठा नाही का? संतच मोठे कसं काय? तर जगाचा विचार केला आणि देवाचा विचार केला तर जगापेक्षा देव मोठा ठरतो. पण संतांची आणि देवाची जर तुलना केली आपण, किंवा संत मोठे की देव मोठा, तर त्या तुलनेमध्ये देव लहान ठरतो आणि संत काय होतो? तो मोठे ठरतात. तुम्ही म्हणताल असं कसं काय? तर तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. किंवा जगातली कोणतीही वस्तू असू द्या, जगातली मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जगातली कोणतीही वस्तू असू द्या, कोणत्याही वस्तूला या तीन कारणामुळे काय येत असतो? मोठेपणा येतो. कोणत्याही वस्तूला कारणत्व औषधकानं मोठेपणा येतो, स्वरूपत्व औषधकानं मोठेपणा येतो, आणि कार्यत्व औषधकाने काय येत असतो? मोठेपणा येतो. आता तुमच्या समोर मी तेवढं काय अवघड बोलणार नाही विद्यार्थी. कारणत्व औषधक आणि स्वरूपत्व औषधक तुमच्या पुढे मी मांडत नाही, परंतु कार्यत्व औषधकानं संत मोठे कसे हे तुम्हाला पटवून देतो. विठ्ठल विठ्ठल कार्यत्व औषधकानं, वस्तूचं कार्य जर चांगलं असेल तर त्या वस्तूला काय येत असतो? मोठेपणा येत असतो. आता मला सांगा, व्यवहारात मुलगा मोठा असतो की बाप मोठा असतो? व्यवहारात मुलगा मोठा असतो की वडील मोठे असतात? बोला ना तुम्ही, बोलत चला, काय नाही. वडील मोठे असतात का नाही? आता छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहित आहेत, माहित आहे. बरं, छत्रपती शहाजीराजे भोसले माहित आहेत, माहित आहे. छत्रपती शिवाजी राजांचे शहाजीराजे कोण आहे? तो वडील आहे. मग मोठं कोण असतं? वडील असतो का मोठा, का मुलगा मोठा असतो? वडील मोठे असतात. मग छत्रपती शिवाजी महाराज मोठे की शहाजीराजे भोसले मोठे?
शहाजीराजे भोसले मोठे. आता मला सांगा तुम्ही, गावागावामध्ये जयंत्या कुणाच्या साजऱ्या होतात हो? बोला ना आता. छत्रपती शिवाजी महाराज. घराघरामध्ये फोटो कुणाचे लावले जातात हो? छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनामध्ये पोवाडे कोणाचे गायले जातात हो? छत्रपती शिवाजी महाराज. कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत कुणावर हो? छत्रपती. तुम्ही म्हणजे शहाजी महाराज मोठे, मग आता मोठं कोण? छत्रपती शिवाजी महाराज. वास्तविक वडील मोठे असतात, बाप मोठा असतो, परंतु इथं छत्रपती शिवाजी राजांना जो मोठेपणा प्राप्त झाला तो त्यांच्या कार्यामुळे, म्हणजे कार्यामुळे माणूस काय होत असतो? मोठा होत असतो. विठ्ठल आपल्याला साध्या आपल्या घरातले जे आता आजोबाचं नाव प्रत्येकाला माहित असतं, परंतु आपले पंजोबा खापर पंजोबा प्रत्येकाचं नाव तुम्हाला माहित आहे का? नाही माहित महाराज. प्रत्येकाला आपली जी पिढी होऊन गेली त्याचं नाव माहिती आहे का? प्रत्येकाला नाही. परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव सगळ्यांना माहिती आहे का? माहित आहे का नाही? अहो सगळं जग ज्ञानोबाराय तुकोबारायला डोकं घेऊन नसतं का? त्यांचं कार्य आहे ना महाराज, कार्य आहे ना. अहो ज्ञानोबारायने जगाला सुखी करण्याकरता ज्ञानेश्वरीचा आता ग्रंथ लिहिला महाराज. आता इथं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे म्हणून ज्ञानेश्वरी विषयी थोडंच सांगतो. ज्ञानेश्वरीला साधं समजण्याची चूक कोणी करू नये. माऊली म्हणतात की अक्षरी नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ अक्षर नाही, ते मराठीतले ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ मराठीतले काय तर अक्षर नाही, तर ब्रह्म साम्राज्य दीपिका. अहो ब्रह्मरूपी साम्राज्याला सुद्धा आहे दिवा आहे. नाथ महाराज पण वर्णन करतात, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, चंद्राला आणि सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? देवाचा आहे. म्हणजे ब्रह्माचा चंद्राला आणि सूर्याला काय हो? प्रकाश आहे. अहो चंद्राला आणि सूर्याला प्रकाश ज्या ब्रह्माचा आहे त्या ब्रह्माला सुद्धा प्रज्वलित करणारी कोण आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणून आता पारायण चालू आहे ठीक आहे, परंतु केवळ तात्पुरती तेवढं पारायणापुरतं ज्ञानेश्वरीला महत्व देऊ नये. जीवनात माणसानं ज्ञानेश्वरीला सोडू नये महाराज. दररोज ज्ञानेश्वरीच्या आपल्याकडून होईल तेवढ्या 10-15 वया असतील, 20 वया असतील, कोणाला होत असेल तर 15-50-100 वया असतील तर काय हरकत आहे. आता इथं ज्ञानेश्वरीचं काय होतंय महाराज, पारायणामध्ये काय होतंय, गडबडीत ते बरोबर अक्षरही वाचता येत नाही, काय नाही, 7 दिवसात पारायण होऊन काय असते. तर तसं नाही. आत्ताची ज्ञानेश्वरी घ्यावी,
एक 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 त्या शब्दांचा काय बघावा, अर्थ बघावा. आणि खरंच महाराज खूप ज्ञानेश्वरीचा अर्थ गोड आहे. तुम्हाला एक ज्ञानेश्वरीची इथली ज्ञानोबारांची ओळी सांगतो. माऊली म्हणतात, म्हणून भोग्य ते प्रसिद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके. माऊली म्हणतात, आपल्या जीवनात जे आपल्याला भोगायला येणार आहे ते काही केल्या काय होत नाही हो, चुकत नसते. माऊली म्हणतात, म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारासारखी ठाके. आता कधी कधी माणसाचं काय होतं माहिती का, दुकानावर जायचं असते, जवळच काय असते, दुकान असते. मग दुकानावर जायचं असते, मग आता पायानं जाऊ का नाही, पण त्याला तिथं काय होते, थोडीशी त्याला सायकल घेऊन जावं. सायकल घेऊन जाते, काय होते, सायकल घेऊन पडते आणि काय होते, दगड मोडते. मग त्याला नंतर वाटते, काय वाटते, अरे सायकल घेऊन गेलो नसतो, दोनच तर पाऊल होतं, पायानं जर गेलो असतो तर कशाला पाय मोडला असता. पण माऊली त्याचं समाधान सांगतात. माऊली म्हणतात, भोगे ते त्रिशुद्धी न चुके. आपल्या जे भोगात आहे ते काही केल्या चुकत नाही आणि बुद्धीही होणार सारखी ठाके. मग त्यावेळेला माणसाची बुद्धी सुद्धा काय होत असती, तशी होत असती. म्हणून त्याला सायकल घेऊन जाण्याची काय झाली, बुद्धी झाली. माझ्या कपाळी पिटावे लोकेचे लोटेल काय हा विठाल अशा प्रकारे ज्ञानेश्वरी काय हो, श्रेष्ठ ग्रंथ आहे. महाराज ज्ञानोबारायांनी जगाला सुखी करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा काय केला हो, ग्रंथ लिहिला. म्हणून ज्ञानोबारायांना आज जग काय घ्यायले, डोक्यात घेऊन नाते. तुकोबारायांनी जगाला सुखी करण्याकरता गाथा लिहिला. अशा प्रकारे म्हणजे कार्यत्व अवच्छेदकाने प्रत्येक वस्तूला काय येत असतो, मोठेपणा येत असतो. कार्यामुळं प्रत्येक वस्तूला काय येत असतो, मोठेपणा येत असतो. तसंच संतांचं कार्य आणि देवाचा जर कार्याचा विचार केला, आपण देवाची आणि संतांची काय करू लागलो, तुलना करू लागलो, किंवा देव मोठा की संत मोठे. पण देवाच्या कार्याचा जर आपण विचार केला तर देवही कार्य करण्याकरता अवताराला येतो आणि संतही कार्य करण्याकरता अवताराला येतात. देव काय कार्य करतो, येऊन परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी येते. वाटायचे यांचं गीता काही खेळतो म्हणजे परित्राणाय साधूनाम, साधूनाम परित्राणाय म्हणजे साधूंचं रक्षण करण्याकरता आणि दुष्कृताम विनाश आहे म्हणजे दुष्टांचा नाश करण्याकरता काय होतो, हो देव अवताराला येत असतो. तुकोबाराय त्याचं मराठीमध्ये साधे विश्लेषण करतात. भक्त राखी पाया पाशी, भक्त राखी पाया पाशी, भक्त राखी पाया पाशी, भक्त राखी पाया पाशी. दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. दुर्जनाची सवारी. देव अवताराला येऊन काय करतो, त्याचे जे भक्त आहेत का नाही, त्या भक्तांना काय करतो, आपल्या पायाजवळ ठेवतो. आणि जे दुर्जन आहेत, जे दुष्ट लोक आहेत, त्यांना मात्र काय करतो, तो मारून टाकतो, त्यांचा सुपडा सापत करतो. दैत्यांची कुळी नाशी, साधूचा मान घेऊची. दैत्यांची कुळी नाशी म्हणजे दैत्य लोकांचे काय करतो, कुळच्या कुळच तो काय करतो, नष्टच करून टाकतो. परंतु संतांचं तसं नाही ना महाराज. देव काय करतो, अवताराला येऊन दुष्टांचा काय करतो, नाश करतो. परंतु संतांचं तसं नाही. संत अवताराला येऊन दुष्टाच्या दुष्टपणाचा नाश करतात. म्हणून तर ज्ञानोबारांनी त्यांचे गुरु जे श्री निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथांकडे काय मागणी केली हो, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावी, तोषो निवद द्यावी बसाय दानये. आता विश्वात्मके देवे म्हणजे हे विश्वाचा आत्मा असणारे श्री गुरु येणे वागी यज्ञे तोषावे. मी जी ज्ञानेश्वरी लिहिली का नाही, ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओळी प्रसायदामध्ये मी जी ज्ञानेश्वरी लिहिली का नाही, या ज्ञानेश्वरीचं मला एक लिहून मी तुमच्याकडे काय करतो, मागणी मागतो, पसायदान मागतो.
ते पसायदार ज्ञानोबाने काय मागितलं हो? एखादी गाडी द्या म्हणली का मला, बुलेट गिलेट, एखादी फोर व्हीलर ते काय म्हणतात तिला, थार थार द्या म्हणली का, एखादा बंगला द्या म्हणली का? नाही महाराज. बरं ज्ञानोबाने ते सज्जन लोक आहेत त्यांच्याकरता तरी मागणी मागाव का नाही? सज्जन लोक जे चांगले लोक आहेत समाजातले त्यांच्याकरता तरी मागणी मागवणं का नाही? पण ज्ञानोबाने काय मागितलं? जे फळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूतात्रस्परी जोडो पैत जीवाची. जे फळांची व्यंकटी सांडो, जे फळ आहेत त्यांची व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्याचा वाकडेपणा काय होऊ द्या देवा, निघून जाऊ द्या. बरं दुष्टांचा महाराजाचा फार संतांना काही लई सहयोग असतो, गेले असा संतांचा फायदा करून देतात असं नाही ना. उलट त्या दुष्टांचा संत लोकांना काय असतो, त्रासच असतो ना, त्रास देतात ते सज्जन माणसाला दुष्ट लोक. दुष्टा दुष्ट पिढीची चांडाळ संता तुकोबाराचं प्रमाण आहे. तर मला सांगा, एवढा दुर्जनांचा संतांना त्रास तरी ज्ञानोबारायांनी त्यांचं चांगलं व्हावं मागणी मागितली का नाही? अहो तुम्हाला सोपं सांगू का, जेव्हा वाल्या कोळ्यानं नारदांना काय केलं, जंगलामध्ये अडवलं अडवलं, तेव्हा महाराज आणि मारतो म्हणून लागला, तुम्हाला काय करतो, मारूनच टाकतो. वाल्य कोळी कोणाला म्हणू लागला? नारद महर्षींना. तेव्हा महाराज जर नारद महर्षींनी जर ठरवलं असतं, एक मंत्र असा जर झूम केला असता, तर त्या वाल्या कोळ्याचा जागीच भस्म झाला असता. पण त्या वाल्या कोळ्याला तिथं नष्ट केलं का हो? नाही महाराज, त्याच्या दुष्टपणाचा नाश केला वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी केला. पुन्हा नारदांनी. परत तुकोबाराय जेव्हा कीर्तन करू लागले, तेव्हा महाराजच्या मंबाजी बुवानं तुकोबारायला भर कीर्तनात मारलो. भर कीर्तनात एवढ्या माणसामध्ये असं येऊन काय केलं, मारलं काठीनं. तेव्हा तुकोबाराय तरुण होते, मंबाजी बुवा म्हातारा होता. मंबाजी बुवा आणि तुकोबाराय तरुण होते, चांगलं दष्टपुष्ट. तेव्हा एक धापड लावली असती तर खाली पडला असता मंबाजी बुवा. पण तसं केलं का? नाही, उलट रात्रीच्याला तेलाची वाटी घेतली आणि त्यांच्या घरी गेली, दार लागली ठोठवायला. आता कोण आलं म्हणून मंबाजी बुवा घाबरली ना. त्यांना वाटलं आता मला मारायला आली का की मी यांना कीर्तनात मारलं. पण नाही म्हणले, मला मारून मारून तुमचे हात दुखत असतील म्हणून तुमचे हात दाबायला आलो म्हणले. विठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकारे कार्यत्व अवच्छेदकानं जर आपण विचार केला, तर कार्यत्व अवच्छेदकानं संत हे देवापेक्षा कधी पण काय ठरतात हो, श्रेष्ठच ठरतात. कोणत्याही बाबतीत जर विचार केला, बळाच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर तुकोबराय म्हणतात, तुकामे आम्ही देवाहुनी बळी झालो ही निराळी ठेवून आशा. कोणत्याही बाबतीत जर विचार केला किंवा जगात सगळ्यात मोठं कोण आहे, तर ते संत सगळ्यात मोठे काय होतात हो, मोठे ठरतात. एकदा असंच काय झालं, चर्चा करू लागली किंवा सगळ्यात मोठं काय आहे. असे 5-6 जण बसले, तर एका जणाला वाटलं आता सगळ्यात मोठी काय हो, पृथ्वी. मग तो काय म्हणला, सगळ्यात मोठं काय, पृथ्वी. तो म्हणला सबसे बडी पृथ्वी आहे. पण दुसऱ्याला ते पटलं नाही महाराज. तो म्हणला पृथ्वी काय की बडी म्हणला, वो तो शेष के माथे पर खडी म्हणला. पृथ्वी काय के होय बडी. मग दुसरा काय म्हणला, तो शेष बडा. ते म्हणला शेष काय का बडा, वो तो शंकर जी के गले में पडा. ते गळ्यात पडलेला आहे शंकर महाराजांच्या आमच्या, मग शेष कशाचा बडा म्हणला. ते म्हणला नाही नाही, बरं शंकर बडा. शंकर काय का बडा, उसका कैलास पर्वत रावण ने उकडा. त्याचा कैलास पर्वत कोण उकडून टाकला, रावणानं उकडून टाकला. मग मोठं कोण झालं, रावण. ते म्हणला बरं तुझं ठीक बाबा, रावण बडा तर रावण बडा. मग पुन्हा 5वा म्हणला, रावण काय का बडा, वो तो रामजी की एक बाण से उडा. प्रभू रामचंद्राच्या एका बाणानं तो काय झाला, उडून गेला. मग मोठं कोण, तो म्हणला बरं बाबा राम बडा. तो म्हणला राम बडा. 6व्याला ते पटलं नाही. तो म्हणला राम काय का बडा, वो तो हनुमानजी के हृदय में खडा. मग मोठं कोण झालं, मोठं कोण झालं, हनुमानजी मोठे झाले. आणि हनुमानजी कोण आहेत, संत आहेत, संत. मग सगळ्यात मोठं कोण झालं, संत. आणि महाराज अहो एवढा मोठा देव व्यापक असणारा, त्या व्यापक देवाला सुद्धा संत महात्मे काय करतात, आपल्या हृदयामध्ये साठवितात. मग मोठं कोण झालं, संत महात्मे. साठविला हरी मी हृदय मंदिरी त्यांची सरणी धारण. अशा प्रकारे म्हणून संत महात्मे सगळ्यात मोठे आहेत.
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज या अभंगामधून काय करतात तो संतांचा महिमा सांगतात. काय महिमा सांगतात तो अभंगाच्या प्रसंगी. आलिंगन गरे महिमा सांगतात. तर संतांचा महिमा अनेक प्रकारचा आहे. संतांच्या नामाचा महिमा आहे, संतांच्या दर्शनाचा महिमा आहे, संतांच्या कृपेचा महिमा आहे, संतांच्या संगतीचा महिमा आहे, संतांच्या रूपाचा महिमा आहे. अनेक प्रकारच्या संतांचा काय करता येतो आपल्याला महिमा सांगता येतो. तर त्यामध्ये आपण अगोदर संतांच्या नामाचा महिमा करू. तर मला संतांच्या नामाचा काय महिमा आहे हो, तर अगदी काकड्यामध्ये तुकोबाराय सांगतात, पुण्यवंत व्हावी येता सज्जनांची नावे. संतांचं जर आपण मुखानं नाव घेतलं तर आपल्याला काय होतं, पुण्य मिळतं. पुण्य आणि पुण्य तर मिळतं, परंतु आपलं जे पाप आहे ते पाप सुद्धा काय होते हो, निघून जातं. तुका म्हणे पापी जाते संतांची या जपे. आणि दुसरा आहे संतांच्या दर्शनाचा महिमा. संतांचं दर्शन केल्यानंतर काय होतं, तर तुकोबाराय म्हणतात, संतांचं दर्शन केल्यानंतर आपण आपल्या जीवनात जेवढं काही पाप केलेलं आहे, किती पाप होऊ द्या मग आपलं, तर ते सगळ्याचं सगळं काय होतं हो, पाप निघून जातं. आपल्या जीवनात जेवढं काही दुःख आहे तेवढं दुःख सुद्धा काय होतं हो, निघून जातं. आपल्या जीवनात जेवढी दरिद्री आहे ती दरिद्री सुद्धा काय होती, सगळी निघून जाते. तुकोबाराय म्हणतात, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, हे काय किंवा मग पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य सगळं काय होतं, निघून जातं. असा संतांच्या दर्शनाचा महिमा आहे. आणि तिसरा आहे संतांच्या संगतीचा महिमा. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये संगती खूप महत्वाची. कारण माणूस जशा संगतीमध्ये राहील तसा माणूस काय होत असतो, घडत असतो. चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं तर माणूस काय होतो, चांगला होतो. आणि वाईटाच्या संगतीत राहिलं तर माणूस काय होतो, वाईट होतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये कोणाच्या संगतीत राहावं, चांगल्याच्या संगतीत राहावं. जास्त आता टीव्हीवरती हिंदी चालू आहे ना, अच्छी बनेगी म्हणजे तुझं काय होईल, चांगलं होईल. काय तर
संतांचे संगी लागे रे, म्हणजे संतांच्या काय करतो संगतीमध्ये राहा. संगतीचा फार महिमा आहे. तुकोबाराय म्हणतात अहो संगती नाही ना, एखादा साधू बिघडल यात नवल नाही हो, म्हणजे एखादा साधा माणूस बिघडल यात नवल नाही. चांगले चांगले साधू सुद्धा संगतीमुळे काय होतात बिघडतात. तुकोबाराय उदाहरण देतात, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला उसंगे नाडरा साधू कैसा. हिरा माहितीये का तुम्हाला? हिरा हिरा बघितलेला आहे का? जवळून बघितला का? हिरा एवढा कठीण पदार्थ आहे महाराज, एवढा कठीण पदार्थ आहे हिरा. त्या हिऱ्याला जर आयरनीवर ठेवलं का नाही, आयरनीवर, आयरन माहितीये का? आयरन बैलाला टाकायचे वरण, त्याला आयरन नाही बरं. आयरन मध्ये ते लोहा काय करतो, लोहा ते खाली गोळा असतो त्याच्यावरती हत्यार तयार करतो का नाही, ते खाली जो लोखंडाचा गोळा असतो त्याला काय म्हणतात आयरन म्हणतात. तुकोबाराय म्हणतात त्या आयरन जर काय ठेवला, हिरा ठेवला आणि त्या हिऱ्याला वरून काय मारलं, घणानं मारलं, घणानं. घन म्हणजे अशी कपात लावायची हातोडी नाही, एका हाताने जिला चांगला हात हलता येते तिला काय म्हणतात हातोडी म्हणतात. आणि दोन्ही हाताने ज्याला हलता येतं उचलून त्याला काय म्हणतात गण नाही म्हणत, त्याला हातोडा म्हणतात. आणि दोन्ही हाताने सुद्धा ज्याला उचलून हलता येते, आता फिरून हलवते त्याला काय म्हणतात, त्याला घन म्हणतात. त्या घनाचा जर टोला आपण काय केला, हिऱ्यावर केला, खरंच जर तो हिरा असेल, तुकोबाराय म्हणतात हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घनी, घनी मारिता जो वाचे, घनाना हाणून सुद्धा जो काय होतो वाचतो. महाराज एवढा कठीण हिरा असतो तो ते हिरावर जर घनानं हाणलं तर ते हिरा एक तर त्या आयरनीत घुसल, तर त्या वरच्या घनामध्ये घुसल, तर ते हिरा फुटत नाही. पण हिऱ्याची किंमतही कमी नाही ना. हिऱ्याची किंमत किती असते माहितीये का? आता सध्याची काय किंमत आहे मला माहित नाही, परंतु ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे मी. माऊली हिऱ्याची किंमत ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे आईचे अनर्घ्य रत्न चोपडे. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, म्हणजे पृथ्वीची सुद्धा त्या हिऱ्यापुढे काय होईल हो, कमी पडत. एवढं किमतीचे हिरे, एवढा किमतीचा हिरा, एवढा कठीण हिरा, पण ते हिरा महाराज घनानं हाणून सुद्धा न फुटणारा हिरा. एक क्षणभर जर ढेकणाच्या संगतीत गेलं का नाही, ढेकूण म्हणजे काय, ढेकूण म्हणजे एक छोटासा असा साधा किडा असतो, त्या ढेकणाच्या संगतीत जर तो हिरा गेला काका, तर त्या हिरा तो भंगल्याशिवाय राहत नाही. त्या हिऱ्यात असं पीठ होते, पीठ साक्षात त्या हिऱ्याचं काय होते, पीठ होते. तो हिरा जसा ढेकणाच्या संगती काय होतो भक्तो, तसा कितीही मोठा जरी साधू असला, किती जरी संगत सज्जन असला, तर वाईट संगतीमध्ये गेला तर तो बिघडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल चांगल्याच्या संगतीत राहावं माणसाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं आपण, आणि जर कदाचित संतांचं जर आपल्याला काय घडलं, आलिंगन घडलं. आलिंगन शब्दाचा अर्थ इथं सेवा घ्यायचा. आलिंगन शब्द म्हणजे फक्त मिठी द्यायची. एखादा संतांना जाऊन मिठी देताल तुम्ही आणि म्हणतात आम्हाला कसं काय मोक्ष प्राप्त नाही जरा, तर तसं नाही. इथं आलिंगन शब्दाचा अर्थ काय, सेवा. तुकोबाराय म्हणतात आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. संतांची जर आपण खरंच मनातून आपल्याला जर सेवा घडली तर आपल्याला काय होतो, मोक्ष मिळतो. हा संतांचा तुकोबारायांनी पहिल्या चरणात काय सांगितला, महिमा सांगितला. अजून काय हो संतांचा महिमा, हा भंगाच्या तिसरा चरण, तिसरं Bye.
काळ अवघी पाया ते सगळं जगातली जेवढी काही तीर्थ आहे, जगातले जेवढे काही पर्वकाळ आहेत, तेवढे संतांच्या पायाजवळ काय करतात, वास करतात. तीर्थ माहितीये का नाही? तीर्थ, तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे पाणी.